आता आपण बघितलं पॅनक्रियाटिक ज्यूस आणि बाईल ज्यूस याचे आपण कंटेंट बघितलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे जे एन्झाईम्स प्रेझेंट आहेत ते आपण बघितलेले आहेत. बाईल ज्यूसमध्ये एकही एन्झाईम प्रेझेंट नाही आहे. पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये 5 ते 6 एन्झाईम्स प्रेझेंट आहेत जे आपल्याला डायजेशनसाठी मदत करतात. आणि त्याचबरोबर पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये अल्फा, बीटा आणि डेल्टा सेल जे पॅनक्रियाजमध्ये प्रेझेंट असतात तर ते त्यांचं सिक्रिशन सिक्रेट करतात. अल्फा ग्ल्युकॅगॉन नावाचं केमिकल कंपाऊंड सिक्रेट करत आहे. बीटा इन्सुलिन नावाचं केमिकल सिक्रेट करत आहे. आणि डेल्टा सेल सोमॅटोस्टॅटिन नावाचं केमिकल सबस्टन्स रिलीज करते. त्याबद्दल डायजेशन झाल्यानंतर मी सांगणारच आहे. आता आपण बघतोय डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाईन. द फूड फ्रॉम स्टमकमध्ये जे फूड होतं ते ॲसिडिक फूड आहे. त्याच्यामध्ये डायल्यूट HCl मिक्स झालेलं आहे. ते फूड आता स्टमकमधून स्मॉल इंटेस्टाईनला येणार, ही पहिली गोष्ट आहे. स्मॉल इंटेस्टाईनला आल्यानंतर त्याच्यामध्ये बाईल ज्यूस आणि पॅनक्रियाटिक ज्यूस मिक्स होणार. हे स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला पार्ट आहे. ह्या स्मॉल इंटेस्टाईनच्या पहिल्या पार्टला डिओडेनम असं म्हणतात. यातनं ॲसिडिक फूड स्टमकमधून यामध्ये एंटर करतं. त्याचबरोबर फूड एंटर केल्यानंतर लिव्हरकडून बाईल ज्यूस येणार आणि पॅनक्रियाजकडून पॅनक्रियाटिक ज्यूस येणार. दोन्ही ज्यूसमधले कंटेंट तुम्हाला माहीत आहेत. बाईल ज्यूसमध्ये काय काय प्रेझेंट आहे, पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये काय काय प्रेझेंट आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. आता जर तुम्ही विचार केला स्मॉल इंटेस्टाईनमध्ये तर पहिल्यांदा पॅनक्रियाजमध्ये जो पॅनक्रियाटिक अमायलेज आहे त्याचा रोल बघूया. ऑलरेडी 30% स्टार्चचं डायजेशन माउथ कॅव्हिटीमध्ये झालं आहे. बघा, माउथ कॅव्हिटीमध्ये काय झालेलं होतं, स्टार्च. हा काय होता, पॉलिसॅकराइड होता. तो 30% माल्टोजमध्ये कन्वर्ट झाला आहे. माल्टोज इन प्रेझेन्स ऑफ, कुणाचं प्रेझेन्स होतं इथं, प्रेझेन्स कोणाचं होतं तर सलायवरी अमायलेज ॲट pH 6.8 pH ला माल्टोजमध्ये कन्वर्ट झाला आहे. आता पॅनक्रियाज स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय होणार आहे बघा. स्मॉल इंटेस्टाईन यामध्ये पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये एक एन्झाईम प्रेझेंट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅनक्रियाटिक अमायलेज. तो सलायवरी अमायलेज आहे. आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पॅनक्रियाटिक ज्यूस मेनली कन्सिस्ट ऑफ पॅनक्रियाटिक अमायलेज. अमायलेज जर आला तर लक्षात ठेवायचं तिथं स्टार्च म्हणजे कार्बोहायड्रेटचं डायजेशन होतंय. आता इथं परत मी काय करतो, स्टार्च घेतो. आता हा स्टार्च कुठला आहे तर राहिलेला जो काय 60 to 70% स्टार्च असेल तो स्टार्च आहे. 60% किंवा 70% राहिलेला जो स्टार्च आहे तो, हा स्टार्च म्हणजे काय आहे तर हा पॉलिसॅकराइड आहे, म्हणजे पॉलिमर आहे, कार्बोहायड्रेटचा टाईप आहे तो. कार्बोदक जे असतात त्याचा तो टाईप आहे, कार्बोहायड्रेट. आता काय होतं, स्टार्च परत एकदा इन प्रेझेन्स ऑफ पॅनक्रियाटिक अमायलेज, कुठला अमायलेज आहे, पॅनक्रियाटिक अमायलेज आहे, गेट कन्वर्टेड इन टू माल्टोजमध्ये कन्वर्ट होतो. आणि हा माल्टोज सुद्धा कसा आहे, डायसॅक्राइड आहे. म्हणजे माउथ कॅव्हिटीमध्ये पहिलं डायजेशन झालं, स्टार्च गेट कन्वर्टेड इन टू माल्टोज. मी परत एकदा सांगतो, स्टार्च म्हणजे पॉलिसॅकराइड. भाकरी खाल्ल्यानंतर जे स्टार्च असतं, भाकरी म्हणजे स्टार्च आहे, ते स्टार्च डायजेस्ट होणं, पॉलिसॅकराइड आहे, तो कार्बोहायड्रेट आहे, त्याचं डायजेशन अमायलेज शिवाय होत नाही. मग माउथ कॅव्हिटीमध्ये जो अमायलेज आहे त्याला आपण सलायवरी अमायलेज असं म्हणतो. आणि जो पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये येतो त्याला आपण पॅनक्रियाटिक अमायलेज म्हणतो. हे स्टार्च, राहिलेलं स्टार्च स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आलं, त्याच्यामध्ये पॅनक्रियाटिक ज्यूस मिक्स झाला आणि मग
ह्या स्टारचं कन्व्हर्जन कशात झालं, माल्टोज. आणि माल्टोज ही डायसॅकराइड शुगर आहे. कशी शुगर आहे, डायसॅकराइड. स्टार्च हे पॉलिसॅकराइड आहे, हे डायसॅकराइड आहे, माल्टोज लक्षात ठेवा. तर हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पहिली प्रोसेस होती. दिस इज कॉल ॲज अ डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटचं काय झालं, डायजेशन झालं. त्याचबरोबर लिपिड हे सुद्धा कन्वर्ट होतं. जे लिपिड आहे ते आपण डिटेलमध्ये बघायचं आहे. त्यासाठी आता डायग्राम मला थोडीशी पुसावी लागेल आणि पहिल्यापासून सगळ्या गोष्टी परत एकदा लिहाव्या लागतील. आता जी दुसरी रिॲक्शन आहे ती लिपिडची आहे. लिपिड इन प्रेझेन्स ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. लक्षात ठेवा, सॉरी, लिपिड नावाचा एक केमिकल कंपाऊंड आहे. आता फक्त लक्षात ठेवा, बायोमॉलिक्युल्समध्ये मी डिटेल सांगतो. लिपिड नावाचा एक मॅक्रोमॉलिक्यूल आहे जो आपल्याला बघायचा आहे डिटेलमध्ये. आपण लिपिड खातो म्हणजे फूडमधून मिळतं. इन प्रेझेन्स ऑफ पॅनक्रियाटिक लायपेज, एन्झाईम आहे पॅनक्रियाटिक लायपेज, कन्वर्जन इनटू फॅटी ॲसिड आणि ग्लिसेरॉल. हे अल्कोहोल आहे ग्लिसेरॉल आणि हे फॅटी ॲसिड आहे, याच्यामध्ये कन्वर्जन होतं. ओके, तर हे कन्वर्जन कुठं होतं, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये कन्वर्जन होतं. आता यापुढं आपल्याला अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बघायची आहे, तर सकस एंटेरिकस नावाचा एक प्रकार असतो ज्याला आपण इंटेस्टिनल ज्यूस असं म्हणतो. ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. ह्या पहिल्या दोन रिॲक्शन ज्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये घडून येतात त्या पहिल्यांदा लिहून घ्या, सगळ्यात महत्त्वाच्या. त्याच्यानंतर इंटेस्टिनल ग्लँड्स. इंटेस्टिनल ग्लँड ॲक्च्युली बघायचे जर असतील तर त्यासाठी आपल्याला कट सेक्शन घेतला पाहिजे. सिरोजा, मस्क्युलॅरिज, सबम्युकोजा आणि म्युकोजा असे टोटल 4 लेयर्स प्रेझेंट आहेत. त्या लेयर्स रिलेटेड आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावे लागतील. कट सेक्शन घेतल्यानंतर हा पहिला जो आहे तो सिरोजा, दुसरा जो आहे तो मस्क्युलॅरिज, तिसरा आहे तो सबम्युकोजा आणि चौथा आहे तो म्युकोजा. हे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत, याला म्हणायचं विलाय. द फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आर कन्सिडर्ड ॲज विलाय. याला आपण विलाय असं म्हणतोय. आणि या विलायवरती इपिथेलियल सेल आहेत. लक्षात ठेवा, ह्या विलायवरती कुठले सेल आहेत, इपिथेलियल सेल्स प्रेझेंट आहेत. ओके, थ्रू आउट द विलाय. हे विलाय आहे. हे क्रिप्ट्स. क्रिप्ट्स म्हणजे खाली गेला म्हणजे आता बघा हे विलाय आणि हे खाली आलं की क्रिप्ट्स, परत विलाय, परत खाली आलं क्रिप्ट्स, विलाय, क्रिप्ट्स. जे खाली जाते ते क्रिप्ट्स, क्रिप्ट्स ऑफ लिव्हर कॉन. आणि वरती जे येते त्याला आपण विलाय असं म्हणतो. आणि त्याच्यावरती हे सगळे सेल्स प्रेझेंट आहेत. त्याच्यावरती जे ग्लँड्स प्रेझेंट आहेत जे सिक्रेशन सिक्रेट करतात त्याला आपण इंटेस्टिनल ग्लँड असं म्हणतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे इंटेस्टिनल ग्लँड. आणि हे ग्लँड जो ज्यूस सिक्रेट करतात त्याला आपण इंटेस्टिनल ज्यूस असं म्हणतो. किंवा त्याला दुसरं एक नाव आहे, सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे, त्याला आपण म्हणतो सकस इंटेरिकस. एंटेरॉन याचा अर्थ इंटेस्टाईन. सकस इंटेरिकस, एंटेरॉन याचा अर्थ इंटेस्टाईन. इंटेस्टिनल ग्लँडमध्ये 2 टाईप येतात. एकाला आपण म्हणतो क्रिप्ट्स ऑफ लिव्हर कोन आणि दुसऱ्याला आपण म्हणतो ब्रुनर्स ग्लँड. काय म्हणतो आपण त्याला, ब्रुनर्स ग्लँड. ह्या ब्रुनर्स ग्लँड ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त डिओडेनममध्ये प्रेझेंट असतात. कुठं प्रेझेंट असतात, डिओडेनममध्ये. ब्रुनर्स ग्लँड डिओडेनममध्ये प्रेझेंट असतात. हे नीटला विचारलं जातं. ब्रुनर्स ग्लँड ओनली फाउंड इन डिओडेनम इन सबम्युकोजा. सिरोजा, मस्क्युलॅरिज, सबम्युकोजा. सबम्युकोजामध्ये ब्रुनर्स ग्लँड प्रेझेंट असतात. क्रिप्ट्स ऑफ लिव्हर कोनमध्ये काय काय प्रेझेंट आहे बघा. गोबलेट सेल काय सिक्रेट करतो, म्युकस सिक्रेट करतो. गोबलेट सेल म्युकस सिक्रेट करतो. दुसरा जो सेल आहे इंटेस्टिनल सेल. इंटेस्टाईनला आपण एंटेरॉन असं म्हणतो. ENTERON. एंटेरॉन म्हणजे इंटेस्टाईन. साईट म्हणजे सेल. सेल विच इज प्रेझेंट इन अ इंटेस्टाईन इज कॉल्ड ॲज अ इंटेरेस्ट. ते वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे ज्याच्यावरती चार्ज आहेत म्हणजे Na+, K+, Cl- ते. पॅनिथ सेल 2017 नीटला विचारलेला क्वेश्चन आहे. पॅनिथ सेल लायझोझाईम सिक्रेट करते. त्याच्यामध्ये लायटिक एन्झाईम असते. ते बॅक्टेरियाचं ब्रेकडाऊन करते, फॅगोसायटोसिस करते. आर्जेंटॅफिन आपण बघितलं आहे 5-हायड्रॉक्झी ट्रिप्टामाइन. 5-हायड्रॉक्झी ट्रिप्टामाइन ऑलरेडी आपण बघितलेलं आहे ते. ओके, हे ब्रुनर्स ग्लँड हे सगळं प्रेझेंट आहे. ह्या सगळ्याचं सिक्रिशन म्हणजे काय झालं, इंटेस्टिनल ज्यूस. त्यालाच आपण काय म्हणतो सकस इंटेरिकस. pH आहे 7.8.
2000 ते 3000 ml म्हणजे 2 ते 3 लिटर इंटेस्टिनल ज्यूस रोज तयार होते. एन्झाईम्स भरपूर आहे त्याच्यामध्ये आणि हे एन्झाईम पाठच करावे लागतात, त्याला दुसरा पर्याय नाही आहे. माल्टेज, आयसोमाल्टेज, सुक्रेज, लॅक्टेज, एंटरोकायनेज, अमायनोपेप्टिडेज, अल्फा डेक्स्ट्रिनेज, डायपेप्टिडेज, न्यूक्लिओटिडेज, न्यूक्लिओसाइडेज आणि लायपेज, हे सगळे जे एन्झाईम्स आहेत हे एन्झाईम्स सकस इंट्रेकस म्हणजे इंटेस्टिनल ज्यूसमध्ये प्रेझेंट असतात आणि त्याच्या मदतीनं फूडचं डायजेशन होतं. ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. pH 7.8 म्हणजे अल्कलाईन pH आहे. कसं आहे? अल्कलाईन म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? बेसिक pH म्हणतो. काय म्हणतो आपण? बेसिक pH. आणि हे जे इंटेस्टाईन आहे त्याच्यामध्ये हे जे सेल्स आहेत याच्यामध्ये हा गोबलेट सेल आहे, हा अर्जेंटॅफिन सेल आहे, पॅनिच सेलवरती MCQ विचारलं आहे, क्रिप्ट्स ऑफ लिव्हर कोन आहे आणि ब्रुनन्स ग्लँड ह्या फक्त आणि फक्त डिओडेनममध्ये सापडतात. तर हे जे सगळं आपण इन्फॉर्मेशन बघितली ते इंटेस्टिनल ग्लँड आणि इंटेस्टिनल ज्यूस, 3 टाईपचे ज्यूस आपण बघितलं. बाईल ज्यूस, पॅनक्रॅटिक ज्यूस आणि आत्ता जो आपण बघितला तो इंटेस्टिनल ज्यूस. तर ह्या ज्यूसचे कंटेंट, याचा pH, याचा बाकीचं जे नेचर, क्वांटिटी, हे सगळं आपल्याला तयार करायला पाहिजे आणि त्याचे फंक्शन्स पण बघायला पाहिजेत. तर आत्तापर्यंत 2 रिॲक्शन आपण इंटेस्टाईनमधल्या बघितल्या. पहिलं स्टार्च गेट कन्वर्टेड इंटू माल्टोज आणि नंतर लिपिड गेट कन्वर्टेड इंटू फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल. ओके, तर हे एवढं करायला लागणार.